मजरेवाडीत गोवा बनावटीच्या दारूचा साठा जप्त, महिलेविरुद्ध गुन्हा दाखल. शिरोळ तालुक्यात खळबळ. महिंद्रा गाडीतून गोव्याहून दारू आणून बियर बारना केला जात होता पुरवठा. गोवा राज्यातून बेकायदेशीरपणे तस्करी करून आणलेला दारूचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागानं मजरेवाडी इथं छापा टाकून जप्त केला. या प्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शिरोळ तालुक्यात या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. मजरेवाडी परिसरात गोव्याहून आणलेल्या विदेशी दारूचा साठा करून ठेवण्यात आल्याची पक्की माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकानं परिसरात सापळा रचला आणि संशयित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत विविध नामांकित कंपन्यांच्या मद्याचे 4 बॉक्स जप्त करण्यात आले. हा सर्व साठा महाराष्ट्र राज्यात कोणताही परवाना नसताना केवळ बेकायदेशीर विक्रीच्या उद्देशानं साठवून ठेवल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे. तपासादरम्यान या तस्करीचं मोठं रॅकेट समोर आलंय. संबंधित संशयित महिलेचा पती हा सध्या कर्नाटक राज्यातील नातेवाईकांकडे कामासाठी राहत असल्याची माहिती समोर आली आहे. तिथूनच या सगळ्याची सूत्रे हलवली जात असल्याचा संशय आहे. महिंद्रा कंपनीच्या 4 चाकी वाहनातून गोव्यातील स्वस्त दराची दारू चोरट्या मार्गाने महाराष्ट्रातून आणली जात होती. त्यानंतर शिरोळ तालुक्यातील कारखाना परिसरासह विविध भागातील बियर बार आणि मद्य विक्री केंद्रांना, वाईन शॉपला ती पुरवली जात असल्याचं उघड झालं आहे. बियर बार चालकांचे धाबे दणाणले. गोवा राज्यात मद्याचे दर कमी असल्यानं तिथून स्वस्तात दारू खरेदी करून महाराष्ट्रात चढ्या दरानं विकून मोठे नफेखोरी केली जात होती. सध्या राज्य उत्पादन शुल्क विभागानं जप्त केलेला मद्यसाठा, तस्करी मागे वापरण्यात आलेले 4 चाकी वाहन आणि या संपूर्ण पुरवठा साखळीची कसून चौकशी सुरू केली आहे. या कारवाईमुळे गोव्याहून शिरोळ तालुक्यात होणाऱ्या मद्य तस्करीचं जाळं पुन्हा एकदा उघड झालं. गोव्याची ही तस्करीची दारू तालुक्यातील कोणकोणत्या बियर बारमध्ये पुरवली जात होती, त्या ब्लॅक शिप बार चालकांचा शोध घेणं आता उत्पादन शुल्क विभागासमोर मोठं आव्हान असणार आहे. आमच्या प्रतिनिधींचं पाहत रहा CK24 न्यूज.